वनिता मोनिकाच्या पप्पांना म्हणाली, आपण मोनिकाला नवीन सिम घेऊन देऊया, म्हणजे जुन्या मित्रांचं बोलणं चालणं कमी होईल आणि नवीन नंबर कोणाकडे नसणार, त्यामुळे तिला कोणी अभ्यासात डिस्टर्ब पण करणार नाहीत. मोनिकाचे पप्पा म्हणाले, त्याची काही गरज नाही वनिता. तसंही हॉस्टेल आणि क्लासमध्ये फोन अलाउड नाही. तिथे 5-6 लँडलाईन फोन आहेत, त्यामुळं मुलं कधीही त्यांच्या फॅमिलीशी बोलू शकतात. हे ऐकून वनिताचा जीव भांड्यात पडला. ती विचार करू लागली की मोनिकाच्या मनातून बालपणीच्या आठवणी घालवण्यासाठी 1 वर्ष पुरेसे आहे. मग ते सगळेजण जवळजवळ 1 आठवडा तिथेच राहिले. एका आठवड्यात त्यांनी खूप मस्त मजा मस्ती केली आणि त्यानंतर ते सर्वजण मोनिकाला तिथे सोडून माघारी आले. मोनिकाच्या हॉस्टेलवर सगळ्या नवीन मुली होत्या. त्या सगळ्याजणी मेडिकलचा कोचिंग क्लास लावण्यासाठी आल्या होत्या. मोनिकाला आज रात्री झोपच येत नव्हती, त्यामुळे ती तिच्या बेडवर पडून होती. तेवढ्यात तिच्या कानावर एक मधुर आवाज आला. काय झालं, झोप येत नाही का? मोनिकाने मागे वळून तिच्या रूम पार्टनरकडे बघितलं. तिच्या रूममध्ये अजून 3 मुली होत्या. मोनिका म्हणाली, नाही, तुला येते का झोप? ती मुलगी म्हणाली, मला पण येत नाहीये. आपण पहिल्यांदाच घरापासून दूर राहिलोय ना, त्यामुळे झोपच येत नाहीये. माझं नाव सुमन, तुझं नाव काय? मोनिका म्हणाली, माझं नाव मोनिका. सुमन म्हणाली, फ्रेंड्स? असं म्हणून तिने हात पुढे केला आणि मोनिकाने पण हात मिळवला. बाकीच्या 2 मुली मात्र बहुतेक त्यांना सवय असावी घरापासून दूर राहायची, त्यामुळे त्या दोघी आरामात झोपल्या होत्या. सुमन म्हणाली, या बघ कशा आरामात झोपल्यात. चला आता आपण पण झोपायचा प्रयत्न करूया. सकाळी 7 वाजता क्लास आहे. गुड नाईट मोनिका. मोनिका म्हणाली, गुड नाईट. सुमन झोपायचा प्रयत्न करू लागली आणि मोनिका सूरजचा विचार करत बसली. सूरजने मला एकदा पण फोन केला नाही. त्याने माझे एवढे मिस कॉल बघून पण त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल तर, आणि मीच वेड्यासारखी त्याचा विचार करत बसते. तिकडे सूरज मोनिकाचा विचार करत बसला होता. असं काय झालं की जी मुलगी रोज माझ्याशी बोलल्याशिवाय राहत नव्हती, ती आता एवढे दिवस माझ्यासोबत का बोलली नसेल? मी तिचा कॉल नाही बघितला म्हणून इतकी नाराज झाली असेल का ती? नाही, असं नाही, काहीतरी वेगळं कारण असणार. सूरज आणि मोनिका दोघे एकमेकांबद्दल वेगवेगळा विचार करत होते. त्या दोघांना तरी काय माहीत होतं की कोवळ्या वयात त्यांच्यात वनिताने गैरसमज निर्माण केला होता. वनिताला वाटायचं की त्या दोघांनी पहिल्यांदा काहीतरी बनावं आणि मग या सगळ्या गोष्टीत पडावं. सकाळी मोनिकाच्या घरातले सगळेजण त्यांच्या घरी पोहोचले. सुभाष आवरून चहा नाश्ता करून कामावर निघून गेले. मोनिका नसल्यामुळे आता वनिता एकटीच घरात बसली होती. तेवढे श्वेता तिला भेटायला आली. आले आले ती वनिताला म्हणाली, एवढी उदास का आहेस? अगं कसला एवढा विचार करतेस? आत्तापासूनच जर मोनिकाला घेऊन एवढी दुःखी होशील तर मग तिला डॉक्टर कसं बनवशील? एवढं टेन्शन घेऊ नकोस. आता तर 1 वर्षासाठी ती क्लाससाठी गेली आहे. पुढे तिला कुठलं कॉलेज मिळतंय त्यावर सगळं अवलंबून आहे. दूरचं कॉलेज मिळालं तर तिला तिकडं जावं लागेल. आता आपल्यावरूनच विचार कर, आपण पण माहेर सोडून इथं आलोच ना. मोनिका पण 1 दिवस लग्न आणि मग सासरी. मुली कधी आपल्यासोबत राहिल्यात? त्यांना तर कधी ना कधी जावंच लागतं. वनिता म्हणाली, हे खरं बोललीस श्वेता. हा विचार करूनच तर भीती वाटते. आत्ता तर फक्त 1 वर्षासाठी गेली तर अख्खं घर जणू खायला उठतंय. मग कायमची गेल्यावर तर मी तिच्या विना कशी राहीन? हा विचार करूनच मला धसका बसतोय. श्वेता म्हणाली, मी तुझी अवस्था समजू शकते. तेवढ्या सूरज तिथे आला आणि म्हणाला, हाय आंटी, कशा आहात? कधी आलात? कसा झाला तुमचा प्रवास? आंटी, मी तुमच्यावर खूप रागवलोय. वनिता म्हणाली, का बरं? माझं बाळ रागवायला मी असं काय केलंय? वनिताला माहीत होतं त्याला काय म्हणायचं होतं ते, त्यामुळे ती हळूच गालात हसत होती. सूरज म्हणाला, तुम्ही मोनिकाला पुण्याला पाठवणार होतात ही गोष्ट मला का नाही सांगितली? मी तर त्या दिवशी मोनिकाला घ्यायला पण आलो होतो. त्या दिवशी तरी सांगायचं होतं ना मला की मोनिका दुसऱ्या दिवशी पुण्याला जाणार आहे. मी पण तिला भेटायला आलो असतो ना. आता पुन्हा आमची भेट कधी होणार काय माहीत. वनिता म्हणाली, हो तू बोलतोयस ते खरं आहे म्हणा, पण आम्ही तरी तुला कधी सांगणार होतो, कारण आम्हाला पण हे सगळं रात्री अचानक समजलं. त्या दिवशी तुम्ही दोघी फिरायला गेलात आणि त्याच दिवशी संध्याकाळी मोनिकाच्या पप्पांनी आले आले ही गोष्ट आम्हाला सांगितली की उद्या आपल्याला पुण्याला जायचं आहे. वेळ कमी होता आणि दुसऱ्या दिवशी जायची तयारी पण करायची होती. सूरज म्हणाला, ठीक आहे आंटी, मला मोनिकाशी बोलायचं होतं पण तिचा फोन पण लागत नाही. वनिता म्हणाली, तिच्याशी बोलणं होणार नाही आता. तिचा फोन माझ्याकडे आहे, हे बघ, त्यामुळे तो लागत नाही. सूरज नाराज होत म्हणाला, ओके ठीक आहे आंटी. वनिता म्हणाली, बरं आता तू काय सांग, तुला काय खायचं आहे?
तुझ्यासाठी काय खायला बनवू? आता मोनिका नाही, त्यामुळे तुझ्या आवडीचं बनवून देते. सूरज म्हणाला, आत्ता काही नको आंटी, मला भूक नाही. असं म्हणून सूरज तिथून निघून गेला. वनिता मनातल्या मनात म्हणाली, मला सगळं काही चांगलं समजतंय सूरज, पण आत्ता तुम्ही दोघे यासाठी खूप लहान आहात. आज तुझ्या मनात जी भावना जन्म घेत आहे त्यामुळेच तुमच्या दोघांचेही करिअर संपून जाईल. देवा मला माफ कर या 2 कोळ्या मुलांचं मन दुखावल्याबद्दल. 2-3 दिवसांनंतर मग वनितांच्या प्रेमळ बोलण्याने सूरज नाराज विसरून गेला. वनिता जेव्हा कधी मोनिकाशी फोनवर बोलायची त्यावेळी ती सूरजचं पण बोलणं करून द्यायची. सूरजला पण खूप आनंद व्हायचा. आता त्याची जाण्याची वेळ जवळ आली होती. मोनिका गेल्यावर वनिता सूरजवर जीव लावायची. सूरजला पण वनिता आंटींकडून लाड करून घ्यायला खूप आवडायचं. रोज संध्याकाळी तो वनिता आंटींजवळ असायचा. सूरज गेल्यावर मात्र वनिता खूप एकटी पडली होती. सुभाष ऑफिसच्या कामाने मुंबईतच असायचे. त्यांनी मोनिकासाठी मुंबईतच कॉलेज निवडलं होतं. मोनिका तिचा क्लास पूर्ण करून आली आणि तिने मेडिकलसाठी परीक्षा पण दिली. आज त्याचा निकाल होता. मोनिका तिच्या निकालाची उत्सुकतेने वाट बघत होती. तेवढ्यात तिच्या आईने हाक मारली, मोनिका नाश्ता तयार आहे, नाश्ता करून घे. कधीपर्यंत असंच बसून राहणार आहेस? मोनिका म्हणाली, नाही मम्मी, मला एकदा रिझल्ट बघू दे, मग जीवात जीव येईल थोडा. मला मुंबईतच पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. देवाच्या कृपेने मी सांगितले तसंच होऊ दे. मग तिचे पप्पा आणि ती लॅपटॉप उघडून बसले. अचानक ती ओरडली आणि आनंदाने तिच्या मम्मीला घेऊन गोल गोल नाचू लागली. मम्मी, मी पास झाले. तिने जसा विचार केला होता तसंच घडलं. यावेळी देखील तिनं टॉप केलं होतं. तिला मुंबईत तिच्या आवडीचं कॉलेज मिळालं होतं. तिचे पप्पा म्हणाले, वनिता पॅकिंग कर आता, आपण मुंबईतच राहायचं आहे. सुभाषने अगोदरच त्याची बदली मुंबईत करून घेतली आणि मग मोनिका आणि वनिता मुंबईत राहायला आल्या. मोनिकाला तिच्या मनासारखं कॉलेज मिळालं होतं. आज तिच्या कॉलेजचा पहिला दिवस होता, त्यामुळे ती लवकर आवरून निघाली होती. ती आईला म्हणाली, आई मी कॉलेजला निघाले. तिची आई म्हणाली, एवढ्या लवकर? अगं कॉलेज तर 11 वाजता आहे आणि आत्ता तर 9 वाजलेत. मग एवढ्या लवकर कशाला निघालीस? मोनिका म्हणाली, आई आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे. वर्ग शोधायचा आहे. पहिल्याच दिवशी लेट झाले तर माझं नाव खराब होईल. वनिता हसत म्हणाली, तू नाही सुधारणार. बरं जा. असं म्हणत ती मोनिकाला दरवाजापर्यंत सोडायला आली. मोनिका कॉलेजमध्ये आली. तिने तिचा वर्ग शोधला आणि ती वर्गात येताच तिला सुमन दिसली. सुमनला बघताच तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली, अरे सुमन, तू पण इथे? चला, बरं झालं, कोणीतरी माझ्या ओळखीचं भेटलं मला इथं. सुमन म्हणाली, हाय मोनिका, मला तर खरंच वाटलं नव्हतं की आपण पुन्हा एकत्र येऊ. बरं मोनिका इथे? तो पण आहे बरं का? मोनिकाने आश्चर्याने विचारलं, कोण तो? सुमन म्हणाली, अगं तोच मिस्टर रोमिओ, आकाश. मोनिका तोंड वाकडं करत म्हणाली, काय? आकाश इथे पण? ओ नो, आता त्याला इथे पण सहन करावं लागणार? सुमन म्हणाली, तू पण ना मोनिका, तू कधी नाही बदलणार. यार, तुझ्या जागी मी असते ना तर मी त्याला कधीच हो म्हणलं असतं. मोनिका म्हणाली, बस बस मॅडम, जास्ती नको. आपण इथे डॉक्टर बनायला आलोत. आणि तसंही मला हे प्रेम, दोस्ती, यारी असलं अजिबात पसंत नाही. विशेष करून मुलांसोबत तर अजिबात नाही. माझा एकच मित्र होता आणि तो कायम तोच राहील. सुमन म्हणाली, बरं बाबा, ठीक आहे. मला पण कळू दे कोण आहे तो भाग्यवान जो आमच्या मोनिकाच्या मनात घर करून बसलाय. तो इथेच आहे का आपल्या कॉलेजमध्ये? सांग ना मोनिका. मोनिका म्हणाली, नाही, तो सध्या लांब कॅनडाला आहे. तो पण माझी सारखी आठवण काढत असणार. सुमन म्हणाली, ओके, तू जसा विचार करते तसंच असावं. मग जर का त्याला तिथे दुसरी कोणी भेटली जी तुझ्यापेक्षा छान असली तर? सुमनचं ते वाक्य ऐकून मोनिका थोडी उदास झाली आणि विचार करू लागली की खरंच असं झालं तर? सूरज मला विसरलं तर? मोनिका असा सूरजचा विचार करत होती तेवढ्यात तिला आकाशचा आवाज आला. हाय मोनिका, कशी आहेस? आणि इथे एकटी बसून कसला एवढा विचार करत आहेस? मोनिका म्हणाली, हाय आकाश, असं काही नाही, मी कसलाच विचार करत नव्हते. तुला या कॉलेजमध्ये बघून छान वाटलं. सुमनने पण सांगितलं होतं. बाकी कसा आहेस? नेहमीप्रमाणे हसत आकाश म्हणाला, मी तर कायम आनंदात असतो. आकाश खूप चांगला आणि कायम आनंदात राहणारा मुलगा होता आणि त्यामुळेच तो सुमनला आवडायचा. आकाश मोनिकाला म्हणाला, काही विचार करत नव्हतीस तर मग एवढी गप्प गप्प का बसली होतीस? सांग मला, माझ्यापेक्षा चांगला कोणी भेटला का ज्याच्या आठवणीत शांत बसली होतीस? असं म्हणत आकाश तिची चेष्टा करू लागला. त्याला मोनिका आवडायची. तो तिला पसंत करायचा. मोनिका त्याला रागवत म्हणाली, यार आकाश, कधीतरी सिरियस होत जा की. प्रत्येक वेळी चेष्टा मस्करी चांगली नाही.
मोनिकाला रागवलेलं बघून मग तो देखील थोडा सिरियस झाला आणि म्हणाला, सॉरी मोनिका, चूक झाली माझी. पण काही प्रॉब्लेम असेल तर एक मित्र म्हणून तू मला सांगू शकतेस. असं बोलून तो निघून गेला. आकाश गेल्यावर सुमन तिला म्हणाली, काय मोनिका तू पण ना, तो तुझ्या हाल हवा विचारत होता ना फक्त. मग उगीच तू त्या बिचाऱ्याला रागवलीस. त्याला तरी काय माहीत की तू कसल्या विचारात होतीस ते.